मंत्र्यांचा परिचय. अध्यक्ष महोदय, मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहे. उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री अजित अनंतराव पवार, छगन चंद्रकांत भुजबळ, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, दिलीप दत्तात्रय वळसे पाटील, सहकार मंत्री, हसन मियालाल मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री, धनंजय पंडितराव मुंडे, कृषी मंत्री, धर्मराव बाबा भगवंतराव आत्राम, अन्न व औषध प्रशासन मंत्री, संजय बाबूराव बनसोडे, क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री, श्रीमती आदिती वरद सुनील तटकरे, महिला व बाल विकास मंत्री, अनिल भाईदास पाटील, मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री, अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे. आपण 17 तारखेला आज अधिवेशन आपण लेईंग झाल्यानंतर आपण मांडणार नाही, पण त्याच्यावरती मला निर्णय द्यायला लागेल ना. लेईंग झाल्यानंतर मी निर्णय देतो. अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय मुख्यमंत्री, अर्धवट सुरू झालेलं. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213 ब क अन्वये सन 2023 अध्यादेश क्रमांक 3 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना सुधारणा अध्यादेश 2023 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. माननीय सहकार मंत्री. महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213 2 क अन्वये सन 2023 महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 2 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा अध्यादेश 2023 सभागृहाच्या समोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. माननीय सहकार मंत्री. दुसरा आहे. महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213 2 क अन्वये सन 2023 महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 5 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा अध्यादेश 2023 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. माननीय ग्रामविकास मंत्री. अध्यक्ष महोदय, तुम्ही पण इकडे हळू थांबा, जरा बोलू नका, थोडा वेळ थांबा, फक्त महिनाभरच थांबा. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213 2 क अन्वये सन 2023 महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 1 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा अध्यादेश 2023 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. म्हणजे अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213 2 क अन्वये सन 2023 महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 6 महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या व पंचायत समितीच्या विवक्षित निवडणुकांकरता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवणे अध्यादेश 2023 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. माननीय उद्योग मंत्री. भारतीय संविधान अनुच्छेद 213 क अन्वये उद्योग विभाग सन 2023 अध्यादेश क्रमांक 4 महाराष्ट्र उद्योग व व्यापार गुंतवणूक सुविधा अध्यादेश 2023 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. सन 2023-24 पुरवणी मागण्या सादर करणे. घ्या, निर्णय द्या, निर्णय देऊ दे. आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे. बोला बोला बोला.
अध्यक्ष महोदय, असं आहे की आज 17 जुलै आहे आणि 17 जुलैची स्थिती आज महाराष्ट्राची एकंदर मान्सूनची पावसाची काय आहे हे गांभीर्यपूर्वक पाहण्याची आवश्यकता आहे. एकंदर तो उशिरा सुरू झाला आणि आज महाराष्ट्राच्या मोठ्या भागामध्ये म्हणजे 50% जास्त क्षेत्रामध्ये पाऊसच नाही अशी अवस्था आहे. पेरण्या सुद्धा 20% पेरण्या फक्त झालेल्या आहेत. अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्राची आहे. शेतकरी पूर्णपणे हवालदिलाय. एक तर गोष्ट की असं आहे की त्याच्यामध्ये पेरण्या नाही ही अवस्था आहे. शेतकरी मागील सुद्धा काही महिन्यामध्ये अतिवृष्टी गारपीट याच्यामुळं खूप नुकसान त्याचं झालं. कांद्याच्या बाबतीतली परिस्थिती वाईट झाली. त्याला आपण 350 अनुदान जारी, परंतु ते मदत सुद्धा पोहोचलेली नाही. यावेळेस सुद्धा पेरण्या नाही. माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री महोदय आमचे पारनेरला नगर जिल्ह्यामध्ये गेले होते. 8 दिवसामध्ये मदत पाठवतो असं शब्द दिला, तो पूर्ण केलेला नाही अशा अवस्था आहे. या सगळ्या अवस्था जी संपूर्ण आहे आणि याच्यामध्ये बियाणाच्या बाबतीत खतांच्या बाबतीत बोगस बियाणं खतं हे मोठ्या प्रमाणावर बाजारमध्ये आलेले आहेत. काही टोळ्या सरकारी टोळे असं दाखवून हप्ते वसूल करण्याचा कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये चाललेला अशी ही परिस्थिती झालेली आहे. आणि ह्या सगळ्या अवस्था आहे. पण दुर्दैवानं सरकार म्हणून आज कोणतंही लक्ष या शेतकऱ्याच्या या परिस्थितीकडे नाही. त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा, त्यांना खाते वाटायचे, त्यांना दिल्लीला जायचं यायचं, ह्या सगळ्यामध्ये शेतकऱ्याकडे आणि महाराष्ट्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष या सरकारचं आहे. आणि म्हणून आजच चर्चा ही गंभीर परिस्थिती आहे, तातडीची परिस्थिती आहे. आणि म्हणून हा स्थगन प्रस्ताव मी आज मागितला आहे की ही सगळी पुढचं जे कामकाज ते थांबावं आणि चर्चेला सुरुवात करावं असा आग्रह माझा आहे. पुढे सन 2023-24च्या पुरवणी मागण्या सादर करणे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023-24च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो व असे करत असताना मी सभागृहाच्या असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 205 व 203 खंड 3 खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी सन 2023-24च्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहास मी केली आहे. सन 2023-2024च्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर सादर करण्यात आल्या आहेत. पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र माननीय सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच टपालखान्याद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक 24 व 25 जुलै 2023 रोजी होईल. दिनांक 24 जुलै 2023 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्रथम क्रमांक घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक 20 जुलै 2023 रोजी व दिनांक 25 जुलै 2023 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांक घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक 21 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील. चला घ्या पुढे घ्या. विधेयकांना संमती. विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राष्ट्रपती राज्यपालांची अधिसंमती मिळाल्यासंबंधीची यादी सचिव वाचून दाखवतील. खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केली. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 6, सन 2023 चे विधेयक क्रमांक 9, सन 2023 चे विधेयक क्रमांक 11, सन 2023 चे विधेयक क्रमांक 17. खालील विधेयकाला राष्ट्रपतींची अधिसंमती मिळाली. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 8. खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 3, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 6, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 9, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 10, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 12, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 13, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 14, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 15, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 16 व
2023 विधानसभा विधेयक क्रमांक 17. चला हे काय बसून घ्या बोलतो बसून तर घ्या बसून घ्या ठीक आहे बसून घ्या. हे पहा मी सदन प्रस्तावावरचा निर्णय दिला त्यानंतरही मी आपल्याला बोलायची संधी दिलीत, आपण बोललात आणि त्यानंतर खाली बसलात. आता आपण पुढे गेलो आहोत, परत याच्यावर चर्चा होऊ शकत नाही. उद्या आपण आपल्या प्रस्तावात मांडा, उद्याच्या प्रस्तावात आपण मांडा. चला पुढे. अध्यक्षांनी सभाध्यक्षांची तालिका चला पुढे. नामनिर्देशित करणे. उद्या गुरुवारी मांडतील, प्रस्तावात मांडा गुरुवारी. चला पुढे. मी महाराष्ट्र विधानसभा नियम 8च्या पोट नियम 1 अन्वये खालील सदस्यांची सभाध्यक्षांच्या तालिकेवर नियुक्ती करतो. श्री संजय शिरसाट, श्री समीर कुणावार, श्री यशवंत माने, श्री अमित जनक. शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 18. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे विरोधी पक्षाला योग्य आयुध असतात, त्यात गोष्टी त्यांना मांडता देखील येतात. आणि आज जो त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे, शासनाला याचं गांभीर्य आहे. राज्यामध्ये एकूण कालच माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आढावा घेतला. हे खरं आहे की काही भागामध्ये पाऊस कमी आहे, काही भागात पेरण्या होऊ शकलेला नाही. मागील वर्षीच्या तुलनेत मागील वर्षीच्या 80% पेरण्या झालेल्या आहेत. मागील वर्षी या काळामध्ये जेवढ्या पेरण्या झाल्या होत्या त्याच्या 80% झाल्यात, पण त्यातही पुणे विभाग जो आहे त्याच्यामध्ये पेरण्या कमी आहेत. नाशिक विभागातल्या काही भागामध्ये पेरण्या कमी आहेत. त्यामुळे या संदर्भात आता आपण IMDचा जो काही आपल्याला अहवाल मिळालेला आहे, या अहवालाप्रमाणे येत्या काळामध्ये पुढचा आठवडाभर पाऊस दाखवलेला आहे आणि म्हणून या पेरण्या योग्य प्रकारे होतील. पण कालच या संदर्भात एक समिती देखील तयार करण्यात आलेली आहे, एक कंटिंजन्सी प्लॅन देखील तयार करण्यात आलेला आहे की समजा पेरण्या होऊ शकल्या नाहीत, त्या उशिरा झाल्या, क्रॉप फेलियर झालं, दुबार पेरणीची वेळ आली तर त्याचा एक कंटिंजन्सी प्लॅन देखील शासनाने तयार केलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, असं नाही तर जवळजवळ गेल्या वर्षभरामध्ये 10,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना विविध मदतीपोटी देण्यात आलेले आहेत. अगदी आपण जर विचार केला तर जे काही नियमित शेतकरी आहेत, नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत, त्यातल्या 16.5 लाखांपैकी फक्त 50,000 शेतकरी बाकी आहेत. बाकी सगळ्या लोकांना दिले आहेत आणि जे बाकी आहेत ते फक्त त्यांचं KYC न झाल्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी विरोधी पक्षाला चिंता आणि सत्तारूढ पक्षाला चिंता नाही अशी परिस्थिती नाही आहे. आम्ही या संपूर्ण परिस्थितीकडे नजर ठेवून आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील. या पुढे. बोगस खतं आणि बोगस बियाण्यांवर कारवाई तर होईलच, पण काल या संदर्भात कायदा अधिक कडक करण्याच्या संदर्भातही सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकार नव्याने ज्याप्रमाणे आपण BTचा कायदा केला की ज्या कायद्यामध्ये बियाणं फेलियर झाल्यानंतर त्या ठिकाणी एक आपण व्यवस्था उभी केली आहे ज्यातनं कंपन्यांवर थेट कारवाई करता येते आणि पैसे देता येतात, तशा प्रकारे इतर बियाण्यांकरता देखील कायदा करतो. आणि यासोबत खतांमध्ये जी काही बोगसगिरी होते त्याच्यामध्ये नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स करायचा आणि एसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या अंतर्गत हे सगळं घ्यायचं, जेणेकरून जे बोगस खतांचा वापर करतील, आता जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्यांना बेल मिळते, पण एसेन्शियल कमोडिटी ऍक्टच्या अंतर्गत त्याचा समावेश आपण करून त्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई केली तर तो नॉन बेलेबल होईल आणि कॉग्निझेबल गुन्हा होईल. हाही निर्णय काल माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाने घेतलाय. शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ विधेयक क्रमांक 18. महोदय, सन 2023चे विधानसभा विधेयक क्रमांक 18 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 18 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी.
प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 18 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरे सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 18 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा विधेयक 2023 मांडतो. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 18 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात आले. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 19 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक. माननीय अध्यक्ष महोदय, मी सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 19 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 19 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 19 महाराष्ट्र ग्रामपंचायत व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 19 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2023 मांडतो. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 19 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात आले. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20. अध्यक्ष महोदय, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुमती अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना सुधारणा विधेयक 2023 मांडतो. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात आले. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 21. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास सुधारणा विधेयक 2023 चे मांडतो. विधेयक 2023 चे मांडतो. मांडण्याची मला परवानगी द्यावी. प्रस्ताव असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील आणि होय म्हणावे, प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 21 विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा व निर्मूलन व पुनर्विकास सुधारणा विधेयक 2023 चे मांडतो. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात आले. शोक प्रस्ताव. शोक प्रस्ताव. मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो. श्री गिरीश भालचंद्र बापट, विद्यमान लोकसभा सदस्य, माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री
श्री सुरेश उर्फ भाऊ नारायण धानोरकर, विद्यमान लोकसभा सदस्य व माजी विधानसभा सदस्य सर्व श्री शंकरराव लिंबाजीराव वाकुळणीकर कोळकर, बाबूरावजी जसूजी वाघमारे व रामचंद्र पुनाजी अवसरे माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते. कैलासवासी गिरीश भालचंद्र बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे झाला. त्यांचे शिक्षण B.Com पर्यंत झाले होते. कैलासवासी बापट यांनी पुणे शहर पेशवा गणपती ट्रस्ट तसेच कायाकल्प संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. त्यांनी नटरंग अकादमीचे संचालक व पुणे जिल्हा कॅरम संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते. पुणे येथील संपदा सहकारी बँकेचे ते संचालक होते. कैलासवासी बापट यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कर्मचारी संघटनेचे सल्लागार म्हणूनही कार्य केले होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी 19 महिने कारावास सोसला होता. कैलासवासी बापट सन 1983 ते 1997 या कालावधीत पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. ते सन 1995, 1999, 2004, 2009, 2014 असे 5 वेळा पुणे जिल्ह्यातील कसबापेठ मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. ते सन 2019 पासून लोकसभेचे विद्यमान सदस्य होते. त्यांनी सन 2014 ते 2019 या कालावधीत अन्न व नागरी पुरवठा संसदीय कार्यमंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते. विधानमंडळाच्या अनेक समितींवर त्यांनी कार्य केले होते. सन 2008 मध्ये राष्ट्रकुल संसदीय मंडळाकडून त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने गौरवण्यात आले होते. अशा या उत्कृष्ट संसदपटूचे बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी सुरेश उर्फ बाळूभाऊ नारायण धानोरकर यांचा जन्म 4 मे 1975 रोजी यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुक्यातील उकणी येथे झाला. त्यांचे शिक्षण BA D फार्म पर्यंत झाले होते. कैलासवासी धानोरकर यांनी श्री जगन्नाथ बाबा विद्यालयाची स्थापना करून भद्रावती तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. भद्रावती तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते कार्यरत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी धानोरकर सन 2014 मध्ये वरोरा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. ते सन 2019 मध्ये लोकसभेवरही निर्वाचित झाले होते. त्यांनी विधानसभेच्या तसेच संसदेच्या अनेक समित्यांवर सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते. अशा या उमद्या लोकप्रतिनिधीचे मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी शंकरराव लिंबाजीराव वाकुळणीकर कोळकर यांचा जन्म 19 सप्टेंबर 1939 रोजी जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथे झाला. त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले होते. कैलासवासी वाकुळणीकर यांनी जालना पंचायत समितीचे सभापती म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही कार्य केले होते. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीचे ते सभापती होते. त्यांनी जालना रामनगर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. जालना जिल्ह्यातील अनेक सहकारी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी
वाकुळणीकर सन 1978 मध्ये बदनापूर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 29 जून 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी बाबूरावजी जसूजी वाघमारे यांचा जन्म 4 मे 1950 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात सिंदवाही तालुक्यातील मोहाळी नालेश्वर येथे झाला. त्यांचे शिक्षण MSc पर्यंत झाले होते. कैलासवासी वाघमारे यांनी मोहाळी सेवा सहकारी संस्था तसेच कळमगाव आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी श्री गुरुदेव ग्राम सुधार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्य होते. चिमूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे ते काही काळ अध्यक्ष होते. कैलासवासी वाघमारे सन 1990 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी रामचंद्र पुनाजी अवसरे यांचा जन्म 23 एप्रिल 1957 रोजी भंडारा जिल्ह्यात पावनी येथे झाला. त्यांचे शिक्षण BSc LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी अवसरे यांनी सन 1986 ते 1990 या कालावधीत पवनी नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. भंडारा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सर्वोपरी प्रयत्न केले होते. पवनी येथील अनेक सामाजिक संस्थांच्या उभारणी त्यांचा मोलाचा वाटा होता. कैलासवासी अवसरे सन 2014 मध्ये भंडारा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 3 जून 2023 रोजी दुःखद निधन झाले. सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. ओम शांती. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक प्रत व विधानमंडळाचे स्मृतिपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल.
अध्यक्ष मंत्र्यांचा परिचय नाही, तो आक्षेप घेता येत नाही असा. मंत्र्यांचा परिचय घ्या. महोदय, मी आपणास मंत्र्यांचा व परिचय घ्या. आपल्यामार्फत सन्माननीय उपमुख्यमंत्री सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देतो आहे. अजित अनंतराव पवार, उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री. श्री छगन चंद्रकांत भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री. श्री दिलीपराव दत्तात्रय वळसे पाटील, सहकार मंत्री. श्री हसन मियालाल मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री. श्री धनंजय पंडितराव मुंडे, कृषी मंत्री. अध्यादेश ते वाचणार. श्री धर्मराव बाबा भगवंतराव अत्राम, वाचणार का मंत्री? अन्न व औषध प्रशासन मंत्री. श्री संजय बाबूराव बनसोडे, क्रीडा व युवक कल्याण तथा बंदरे मंत्री. श्रीमती अदिती वरदा सुनील तटकरे, महिला व बाल विकास मंत्री. श्री अनिल भाईदास पाटील, मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री. द्या ना मला. त्याच्यामध्ये अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे. सभापती महोदया, या सभागृहाचं जो अधिकार व्यक्ती आहे, जे सभागृह आपण चालवत असताना उपमुख्यमंत्री महोदय, की याच्यामध्ये ज्या वेळेला यांनी या आसनावर बसल्या त्यावेळेला त्यांचा पक्ष कुठला नसतो, याच्यामध्ये आहे. आपण त्यांचा पक्ष नसतो, त्यांना कुठलंही ताबडतोब त्यांचं पक्ष सदस्यत्व ऑटोमॅटिक जात आणि त्यामुळे नाही पक्ष सदस्य नाही मी काय म्हणतो, माझ्याकडे सगळे आणि पार्लमेंटचं पण आणले होऊन आपल्या म्हणजे आपल्याला असं नाही आहे की कोर्टात नको, कोर्ट सोपं आहे तुम्हाला, कोर्ट सोपं आहे ते नको. नाही एक काय नाही एकच माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे की असं कधीही कुठल्याही वेळी जे सभापती आहेत त्यांच्यावर आक्षेप घेता येत नाही. त्याचे काही नियम आहेत. आपल्या नियमाच्या पुस्तिकेने त्याचे जयंतराव पाटलांचं ऐकून घेतलेलं आहे, त्यांचं ऐकू द्या. पूर्ण शांत, गोंधळ करायचा नाही. तेवढ्या दिवसात शांतपणे चर्चा करा. शांत राहा. जर नियमामध्ये ते बसत असेल तरच अशा प्रकारचा आक्षेप घेता येतो. त्याच्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचा आक्षेप घेता येणार नाही. हा कुठल्याही नियमात बसत नाही. हा नियमात बसत नसल्यामुळे माननीय सभापतींना माझी विनंती आहे, हा शोक प्रस्तावासारखा महत्वाचा प्रस्ताव आहे. अशा परिस्थितीमध्ये नियमबाह्य कामकाज आपल्याला चालवता येणार नाही. त्यामुळे सन्माननीय सदस्य हा जो आक्षेप घेतायत असा आक्षेप बिना नोटीस देता नियमबाह्य या ठिकाणी घेता येणार नाही, असा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे. हे पहा, मी सन्माननीय सदस्य जयंत पाटील यांना बोलण्याची परवानगी दिली. मी लोकशाहीवादी व्यक्ती आहे. मला सांगायचंय, पहिलं गोष्ट ऐकून घ्या. दुसरं गोंगाट करताय, तुम्हाला हुरलो करायची आहे, अजून काय करायचंय, परंतु जे काय करायचं ते नियमांवरती आपण चर्चा करू आणि त्याच्यामध्ये आजचं कामकाज करून घेऊ. ज्या वेळेला शोकप्रस्ताव असतो त्या दिवशी आपण 289 घेत नाही, त्या दिवशी आपण दुसरा कुठलाही विषय घेत नाही. आणि या संदर्भामध्ये एकदा चर्चा सुरू केली तर सगळ्यांनाच बोलायला द्यायला लागेल दोन्ही बाजूंना. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण गटनेत्यांच्या मीटिंगला आला असता आणि सांगितलं असतं तर मी वेळ निर्धारित करून दिली असती. माझ्या विरुद्ध जरी अविश्वास असेल, काही असेल, तरी तुम्हाला ते सभागृहात मांडण्याचा अधिकार मी माझ्या अधिकारात देऊ शकते. परंतु गटनेत्यांच्या मीटिंगला विरोधी पक्षनेते महोदय, शिवसेनेचे गटनेते तुम्ही स्वतः आला नाहीत आणि तुम्ही चर्चा केली नाही. तुम्ही त्या ठिकाणी मांडलं असतं तर आम्ही सगळ्यांनी तुम्हाला सहकार्य दिलं असतं. आणि म्हणून उद्या आपण कधी त्याला वेळ द्यायची हे ठरवू आजची कामकाज झाल्यावरती. आणि म्हणून ते तुम्हाला आता पाहिजे असेल तर मी ऐकणार नाही, मला योग्य वाटत नाही. तुमच्या मनावरती काय करायचं होतं. अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय मुख्यमंत्री. अशा प्रकारे सभागृह वेठीस धरता येणार नाही.
बरोबर आहे. नाही, मी आता तुम्हाला सांगितलेलं, मी चर्चेला वेळ देते, तुम्ही अशा पद्धतीने चालू शकत नाही. चला, अध्यादेश मुख्यमंत्री अध्यादेश मुख्यमंत्र्यांचे अध्यादेश. चला. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213 ब क अन्वये सन 2020 चा अध्यादेश क्रमांक 3 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा अध्यादेश 2023 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहाच्या समोर ठेवण्यात आला. अध्यादेश क ग्रामविकास मंत्री. मान्य सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 2013 2 क अन्वये सन 2023 चा अध्यादेश क्रमांक 1 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा अध्यादेश 2023 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. ग्रामविकास मंत्री मान्य सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213 2 क अन्वये सन 2023 चा अध्यादेश क्रमांक 6 महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या व पंचायत समितीच्या विवक्षित निवडणुकांकरता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवणे अध्यादेश 2023 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. उद्योग मंत्री. माननीय सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213 2 क अन्वये सन 2023 चा अध्यादेश क्रमांक 4 महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा अध्यादेश 2023 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. सहकार मंत्री. माननीय सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213 2 क अन्वये सन 2023 चा अध्यादेश क्रमांक 2 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा अध्यादेश 2023 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. सहकार मंत्री ख क्रमांकाचा अध्यादेश क्रमांक 5 पुरवणी मागण्यांचं सायटेशन द्या. महोदय, पुरवणी मागण्यांचं मी सायटेशन. आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213 पुरवणी मागण्यांचं सायटेशन द्या. सन 2023 चा अध्यादेश क्रमांक 5 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा अध्यादेश सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. माननीय उपमुख्यमंत्री 2023-24 च्या पुरवणी मागण्या सादर करणे. पुरवणी मागण्या. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023-24 या वर्षाच्या पुरवणी मागण्या सभागृहाला सादर करीत आहे. सन 2023-24 या वर्षाच्या पुरवणी मागण्या सभागृहाला सादर करण्यात आल्या आहेत. सदर व पुरवणी मागण्यांच्या विवरणपत्राच्या प्रती सदस्यांसाठी राखून ठेवलेल्या टपालखान्याद्वारे वितरित करण्यात येत आहेत. सदर प्रकाशन विधानमंडळाच्या www.mls.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. याच्यानंतर तालिका दोन्ही सभागृहांची संमती विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचे जाहीर करणे. खालील विधेयकाला राष्ट्रपतींची अधिसंमती मिळाली. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 8. खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 3. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 6. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 9. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 10. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 12. सन 2023 चे विधेयक क्रमांक 13. सन 2023 चे विधेयक क्रमांक 14. सन 2023 चे विधेयक क्रमांक 15. सन 2023 चे विधेयक क्रमांक 16. सन 2023 चे विधेयक क्रमांक 17. उपसभापतींनी सभापती तालिका नामनिर्देशित करणे. महाराष्ट्र विधान परिषद नियम 8च्या पोट नियम 1 अन्वये मी खालील सदस्यांची सभापती तालिकेवर नामनियुक्ती करते. ॲडव्होकेट निरंजन डावखरे, विधान परिषद सदस्य श्री अरुण लाड, विधान परिषद सदस्य श्री राजेश राठोड, विधान परिषद सदस्य श्री नरेंद्र दराडे, विधान परिषद सदस्य. आता शोकप्रस्ताव. मी पुढील प्रमाणे शोकप्रस्ताव मांडते. डॉक्टर माणिकराव पद्मण्णा मंगुडकर माजी विधान परिषद सदस्य व श्री प्रभाकर दामोदर दलाल माजी विधान परिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते.
कैलासवासी माणिकराव पद्मण्णा मंगुडकर यांचा जन्म 17 डिसेंबर 1929 रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे झाला. त्यांचे शिक्षण MA PhD पर्यंत झाले होते. कैलासवासी मंगुडकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन तसेच वाडिया महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. त्यांनी न्यायमूर्ती मगो रानडे यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्य केले. कैलासवासी मंगुडकर यांनी विपुल लेखन केले होते. महात्मा फुले व सत्यशोधक चळवळ, व्यक्ती स्वातंत्र्याचा विकास, पुणे महापालिका शताब्दी ग्रंथ, पंडित नेहरू व्यक्ती व विचार ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. कैलासवासी मंगुडकर सन 1966 व 1972 मध्ये सोलापूर स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते. अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी प्रभाकर दामोदर दलाल, माजी विधान परिषद सदस्य. कैलासवासी प्रभाकर दामोदर दलाल यांचा जन्म 2 एप्रिल 1926 रोजी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे झाला. कैलासवासी दलाल त्यांचे शिक्षण BCom CA पर्यंत झाले होते. कैलासवासी दलाल यांनी धुळे रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष, धुळे विद्यावर्धिनी सभा आणि लोकहितवादी मंडळ या संस्थेचे संस्थापक सचिव म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांना धुळे उद्योगनगर सहकारी सोसायटीचे संचालक, धुळे जिल्हा दूध उत्पादक संघाचे प्रवर्तक तसेच धुळे मध्यवर्ती ग्राहक मंडळाचे संचालक म्हणूनही कार्य केले होते. धुळे शहरातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा परिचय होता. कैलासवासी दलाल सन 1968 मध्ये धुळे स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले होते. अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी दुःखद निधन झाले. सन्माननीय सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोकप्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. शांती शांती. शोक प्रस्ताव संमत करण्यात आलाय. सदस्यांनी खाली बसावे. शोक प्रस्ताव संमत करण्यात आलाय. प्रस्तावाची एक प्रत व विधानमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी दुपारी 12 वाजता सभागृहाची बैठक भरेल.
Monolithic or microservices? Which one should you choose? Twitter, Netflix, and Amazon chose microservices almost a decade ago because it lets them handle massive volumes of traffic and delivers a seamless experience. If you're ready to step into the ring with monolithic and microservices architectures and come out victorious, then this masterclass is for you. We'll be exploring the differences between monolithic and microservices to help you navigate the treacherous waters of software development. You'll also learn the best practices for selecting the right architecture. Click on the link below to register now. What if I told you I can give you an intern who can work 24/7 without a break, and that too for free? No tantrums, no need to pay, nothing. Sounds